रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोजर यांच्याकडून पीडित कुटुंबियांना मदतीचा हात। रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोजर यांनी सासपडे येथे अल्पवयीन मुलीची हत्या झालेल्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आणि पुढील कारवाईसाठी हायकोर्टाचे आणि सातारचे चांगले वकील रक्षक प्रतिष्ठानकडून देऊन नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। होल्डिंग पाहिजे आर्मी पोलीस भरती व्हायचं सगळे धुळीला काय त्याला सोडू नका लवकरात लवकर आणायला पाणी पाणी करून मारावं त्याला। माझ्या पोरगीने काय केलं उपाशी गेली जर का रडायचं नाही आपल्याला लय लढायची अजून कायच नाही। एकच पायरी केली आपण आताच पुढची पायरी आपण बरीच लोक साथ देणार बघितले ना काय झाले आता बराच कार्यक्रम करायचे आपल्याला। नाही जरी आणलं का नाही छाती ठोकपणे म्हण न्याय मिळाला म्हणून छाती ठोकपणे सांगतात। काय सांगाल काय पीडित कुटुंबाला सांत्वन देण्यापेक्षा ज्या नराधमाने या लहान लेकराला मारलेला आहे तर त्या नराधमाला कायद्याच्या चौकटीत राहून त्याला फाशी शिक्षा कशी देता येईल त्याप्रमाणे मी बोललेलो आहे। ॲडव्होकेट एक मोठ्या लेवलचे सातारा किंवा मुंबईचे ॲडव्होकेट एक देणार आहे आम्ही जे कुटुंब त्यांचे सांगतील ॲडव्होकेट द्यायला तयार आहेत आणि माझे दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीच मला पाठवलं इथं आणि वकिलाची फी वगैरे सगळे मी स्वतः रक्षक प्रतिष्ठान म्हणून मी स्वतः देणार आहे आणि त्याला कसा त्याला फाशी कशी होईल तेच आम्ही प्रयत्न करणार बाकी काही नाही बोलत दुःखद ठिकाणी आलो आहे काही जास्त बोलत नाही। थँक्यू।